तुमचा मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक किंवा ज्यूसचा फायदेशीर व्यवसाय सुरू करण्याचं खरे सिक्रेट जाणून घेण्यात तुम्हाला रस आहे का? मग कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत चुकवू नका. नमस्कार मित्रांनो, मी भावेश सुजित्रा. मी धर्मानंदन टेक्नो प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर आहे. धर्मानंदन ही मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस व्यवसायासाठी हाय क्वालिटी, हाय टेक्नॉलॉजी आणि वर्ल्ड क्लास मशीन्स बनवणारी एक आघाडीची मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे. वॉटर आणि बेवरेज इंडस्ट्रीमध्ये आमच्या यूट्यूब चॅनलला जगातील नंबर 1 चॅनल बनवल्याबद्दल धन्यवाद. पुढे पाहण्याआधी कृपया आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आमचा कोणताही भविष्यातील व्हिडिओ कधीही मिस करणार नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आणि फायदे मिळतील. लोकांना मिनरल वॉटर आणि बेवरेज व्यवसायात अत्यंत यशस्वी आणि फायदेशीर बनवणे हे धर्मानंदन कंपनीचे एकमेव ध्येय आहे. धर्मानंदनचा प्रत्येक कर्मचारी या एकमेव ध्येयासाठी 100% अलाइन आणि फोकस आहे. चला पाहूया, तुम्ही मिनरल वॉटरचा व्यवसाय का सुरू करावा. मिनरल वॉटर आणि बेवरेज इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. परंतु कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हा व्यवसाय सुरू करण्यासाठीचे महत्त्वाचे घटक जाणून घेणे, समजून घेणे आणि त्यावर काम करणे अत्यंत आवश्यक आहे. मी या व्हिडिओमध्ये हे सर्व महत्त्वाचे घटक शेअर करणार आहे. जर तुमची हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आमचा स्वतःचा ब्रँड तयार करण्याच्या संपूर्ण अनुभवाचा, तसेच आमच्या हजारो यशस्वी ग्राहकांच्या अनुभवाचा सार आहे. जसे की तुम्हाला माहीत आहे, जगभरातील शहरांमध्ये तसेच गावांमध्ये लोकांना सुरक्षित मिनरल वॉटर प्यायचे आहे. याचे कारण असे की पाण्याचे पारंपरिक स्रोत अनेकदा प्रदूषित आणि दूषित असतात, जे पिण्यासाठी सुरक्षित नसतात आणि आरोग्यासाठी खूप धोकादायक असतात. बाटलीबंद मिनरल वॉटर हा एक सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे. दिवसेंदिवस लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक आणि सतर्क होत आहेत. कोविड-19 महामारीने या ट्रेंडला आणखी चालना दिली आहे. त्यामुळेच जगभरात दिवस रात्र मिनरल वॉटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. वाढती मागणी असलेला व्यवसाय नेहमीच प्रचंड नफा मिळवून देतो. म्हणूनच आता मिनरल वॉटरचा व्यवसाय सुरू करणे हा अत्यंत फायदेशीर पर्याय आहे. आता तुम्ही सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूसचा व्यवसाय का सुरू करावा हे पाहूया. बेवरेजचे जग चवीने भरलेले आहे आणि तिथेच सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूसची अविश्वसनीय क्षमता कामी येते. पहिला आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अतुलनीय मार्केट मागणी. तुम्ही फक्त कल्पना करा, तुम्ही जिथे जिथे पाहाल विविध संस्कृती आणि खंडांमध्ये लोकांना ताज्या आणि चवदार पेयांची तळमळ असते. क्लासिक कोलापासून ते एक्झॉटिक फ्रूट ब्लेंड्सपर्यंत सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूसची मागणी खरोखरच जागतिक आहे आणि ती सातत्याने उच्च असते. हा केवळ एक ट्रेंड नाही, हा आधुनिक जीवनशैलीचा एक खोलवर रुजलेला भाग आहे. लहान मुलांना ते आवडतात, मोठ्यांना ते आवडतात. हे मार्केट खूप मोठे आणि वैविध्यपूर्ण आहे. दुसरे, जास्त नफा. सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूसन अनेकदा जास्त किंमत मिळते. ॲडेड फ्लेवर्स, युनिक घटक आणि मजबूत ब्रँडिंगचे परसिव्ड व्हॅल्यू प्रति बाटली प्रचंड प्रॉफिट मार्जिन मिळवून देईल. याचा अर्थ तुमच्या गुंतवणुकीवर जलद परतावा आणि वाढीसाठी जास्त वाव आहे. तिसरे, ब्रँड बिल्डिंग पॉवर हाऊस. येथे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी खऱ्या अर्थाने वापरू शकता. सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूस ब्रँडिंगसाठी अविश्वसनीय संधी देतात. तुम्ही युनिक फ्लेवर प्रोफाईल, लक्षवेधी पॅकेजिंग आणि आकर्षक मार्केटिंग मोहिमा विकसित करू शकता, ज्या विशिष्ट टार्गेट ऑडियन्सशी जोडल्या जातील. कल्पना करा की एक यशस्वी सॉफ्ट ड्रिंक किंवा ज्यूस ब्रँड घरोघरी जाणारे नाव बनू शकतो, एक कल्चरल आयकॉन बनू शकतो. चौथे, प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन आणि इनोव्हेशन. सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूसचे जग हे इनोव्हेशनचे मैदान आहे. तुम्ही असंख्य फ्लेवर कॉम्बिनेशन्स, फंक्शनल घटक जसे की जीवनसत्वे, इलेक्ट्रोलाइट्स किंवा अगदी प्रोबायोटिक्स आणि विविध पॅकेजिंग फॉर्मॅटसह प्रयोग करू शकता. तुम्ही कमी साखरेचे पर्याय देऊन आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांना सेवा देऊ शकता. ॲथलीटसाठी एनर्जी ड्रिंक्स तयार करू शकता किंवा युनिक प्रादेशिक स्पेशालिटी विकसित करू शकता. येथे शक्यता अनंत आहेत. पाचवे, हंगामी संधी. उन्हाळ्याच्या वेळेचा विचार करा, तेव्हा पेयांची मागणी अनेक पटींनी वाढते.
विविध ऋतू आणि सुट्ट्या, लिमिटेड एडिशन फ्लेवर्स आणि थीम प्रमोशनसाठी अद्वितीय संधी सादर करतात. शरद ऋतूतील भोपळ्याच्या मसाल्याचे लट्टे, उन्हाळ्यातील ताजे लिंबूवर्गीय पेय किंवा सुट्ट्यांच्या दरम्यान सणासुदीची क्रॅनबेरी पेय यांचा विचार करा. हे उत्साह निर्माण करते आणि विक्री वाढवते. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी केवळ मागणी आणि नफ्याबद्दल जाणून घेणे पुरेसे नाही. तुम्ही समजून घेतले पाहिजेत असे इतर अनेक महत्त्वाचे घटक आहेत. मिनरल वॉटर आणि बेवरेज व्यवसाय सुरू करणे हे एक गुंतागुंतीचे काम आहे, परंतु तज्ज्ञांच्या मदतीने ते अत्यंत सोपे केले जाऊ शकते. आता मी मिनरल वॉटर आणि बेवरेज व्यवसाय सुरू करण्याचे 7 सिक्रेट शेअर करतो. जर तुम्ही त्यांची योग्य अंमलबजावणी केली तर तुमचे यश गॅरंटीड आहे. सिक्रेट नंबर 1, मार्केट रिसर्च. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्केट रिसर्च खूप महत्त्वाचे आहे. मार्केट रिसर्चच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या विजनबद्दल क्लिअर व्हाल. मार्केट रिसर्चच्या मदतीने तुम्ही तुमचे बिझनेस टार्गेट सेट करू शकता. मार्केट रिसर्चमुळे मार्केटमध्ये कोणत्या उत्पादनांची गरज आहे, कोणत्या उत्पादनांना जास्त मागणी आहे, कोणते फ्लेवर्स मागणीत आहेत आणि ग्राहकांना काय सर्वात जास्त आवडते हे तुम्हाला जाणून घेता येईल. या माहितीच्या आधारे तुम्ही विविध बाटल्यांचे आकार आणि प्रकार मार्केटमध्ये आणण्याचा निर्णय घेऊ शकता. ग्राहकांच्या पसंती, स्पर्धकांचे विश्लेषण आणि इंडस्ट्री ट्रेंड्सचा डेटा गोळा करण्यासाठी गुगल ट्रेंड्स, सोशल मीडिया ॲनालिटिक्स आणि मार्केट रिसर्च रिपोर्ट सारख्या ऑनलाईन टूल्सचा वापर करा. सिक्रेट 2, फायदेशीर आणि प्रॅक्टिकल बिझनेस प्लॅन तयार करा. एकदा तुम्ही मार्केट रिसर्च केले की पुढची पायरी म्हणजे बिझनेस प्लॅन तयार करणे आणि त्यावर काम करणे. बिझनेस प्लॅन हा एका नकाशासारखा असतो. एकदा तुम्हाला नकाशा समजला की योग्य दिशेने आणि योग्य वेगाने जाणे खूप सोपे होईल. तर बिझनेस प्लॅनमध्ये काय समाविष्ट केले पाहिजे? सर्वप्रथम अंदाजे बजेट आणि गुंतवणुकीवर मिळणारा टार्गेट परतावा ROI ठरवा. कोणत्या प्रकारची मॅनेजमेंट टीम आणि कर्मचारी आवश्यक आहेत? कोणत्या कायदेशीर प्रक्रिया आणि परवाने पूर्ण करायचे आहेत? कोणत्या लोकेशनवर प्लांट इन्स्टॉल केला पाहिजे? कोणत्या प्रकारच्या मशीन्स आवश्यक आहेत आणि त्या कोणत्या मॅन्युफॅक्चररकडून खरेदी केल्या पाहिजेत? मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजी काय असेल? हे सर्व घटक जबाबदार व्यक्तींच्या नावांसह आणि स्पष्ट डेडलाईन्ससह बिझनेस प्लॅनमध्ये समाविष्ट केले पाहिजेत. सिक्रेट 3, प्लांटसाठी योग्य लोकेशन निवडा. आदर्शपणे लोकेशन हे मार्केटच्या जवळ असावे. तुमचे उत्पादन मार्केटमध्ये सहज पोहोचण्यासारखे असावे. तुम्हाला हे देखील सुनिश्चित करावे लागेल की कच्च्या पाण्याची पुरेपूर मात्रा उपलब्ध आहे, कच्चा माल सहज उपलब्ध आहे, विजेचा पुरेसा पुरवठा उपलब्ध आहे आणि योग्य प्रकारचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. सिक्रेट 4, योग्य आणि अचूक मशीन्स निवडा. ही पायरी अतिशय महत्त्वाची पायरी आहे आणि सखोल विचार करूनच उचलली पाहिजे. मशीन निवडीसाठी काही निकष आहेत जे तुम्हाला मशीन्स फायनल करण्यापूर्वी विचारात घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी ठरवा. कॅपॅसिटी अशी असावी की ती पुढील 4 ते 5 वर्षापर्यंत मार्केटची मागणी पूर्ण करेल. मशीनमध्ये योग्य प्रकारचे ऑटोमेशन असावे. त्याचे आयुष्य आणि टिकाऊपणा जास्त असावे. ऑपरेट करण्यास सोपे असावे आणि त्याला खूप कमी मेंटेनन्सची गरज असावी. तुम्ही या मशीन्सच्या माध्यमातून दीर्घकाळासाठी जास्तीत जास्त नफा कमवू शकले पाहिजे. फक्त आणि फक्त कमी किमतीच्या आधारावर मशीन्सची निवड कधीही करू नका. जसे की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, स्वस्त गोष्टी कधीही बेस्ट असू शकत नाहीत आणि बेस्ट गोष्टी कधीही स्वस्त नसतात. तुम्ही कमी दर्जाच्या स्वस्त मशीन्सच्या आधारावर दीर्घकालीन फायदेशीर व्यवसाय कधीही उभारू शकत नाही. मिनरल वॉटर प्लांटसाठी कोणत्या प्रकारच्या मशीन्स आवश्यक आहेत? सर्वप्रथम तुम्हाला RO प्लांटची आवश्यकता आहे जो पाणी शुद्ध करेल. त्यानंतर बॉटल ब्लोईंग मशीन जे रिकाम्या बाटल्या तयार करेल. त्यानंतर ऑटोमॅटिक बॉटल वॉशिंग, फिलिंग आणि कॅपिंग मशीन जे बाटल्या ऑटोमॅटिकली पॅक करेल. बॅच कोडिंग मशीन जे बाटल्यांवर ऑटोमॅटिकली बॅच प्रिंट करेल. बाटल्यांवर ऑटोमॅटिकली लेबल्स लावण्यासाठी
ऑटोमॅटिक लेबलिंग मशीन, ऑटोमॅटिक सॅशे पॅकिंग मशीन जे पाऊच तयार करेल, ऑटोमॅटिक जार वॉशिंग, फिलिंग आणि कॅपिंग मशीन जे जार्स ऑटोमॅटिकली पॅक करेल. या मशीन्स व्यतिरिक्त 2 प्रयोगशाळांची आवश्यकता आहे, एक केमिकल टेस्टिंगसाठी आणि दुसरी मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंगसाठी. तुम्ही ऑटोमॅटिक श्रिंक रॅपिंग मशीन इन्स्टॉल करू शकता, ज्यामुळे तुमचा पॅकेजिंग खर्च खूप कमी होईल. आता पाहूया सॉफ्ट ड्रिंक प्लांटसाठी कोणत्या मशीन्स आवश्यक आहेत. सॉफ्ट ड्रिंक प्लांटसाठी आवश्यक असलेल्या मशीन्स म्हणजे शुगर प्रिपरेशन टँक, फिल्टर प्रेस, प्लेट हीट एक्सचेंजर, शुगर स्टोरेज टँक, शुगर आणि सिरप मिक्सिंग सिस्टम्स, कार्बोनेशन सिस्टम, CIP सिस्टम, ब्लो मोल्डिंग मशीन, सॉफ्ट ड्रिंक फिलिंग आणि कॅपिंग मशीन, बॅच कोडिंग मशीन, लेबलिंग मशीन आणि श्रिंक रॅपिंग मशीन. आता पाहूया ज्यूस प्लांटसाठी कोणत्या मशीन्स आवश्यक आहेत. ज्यूस प्लांटसाठी आवश्यक असलेल्या मशीन्स म्हणजे शुगर प्रिपरेशन टँक, फिल्टर प्रेस, शुगर स्टोरेज टँक, पल्प डंप टँक, ज्यूस ब्लेंडिंग टँक, होमोजेनायझर, रेडी बेवरेज टँक, ज्यूस पाश्चरायझर, ब्लो मोल्डिंग मशीन, ज्यूस फिलिंग आणि कॅपिंग मशीन, कूलिंग टनेल, लेबलिंग मशीन, बॅच कोडिंग मशीन आणि श्रिंक रॅपिंग मशीन. या सर्व हाय क्वालिटी, हाय टेक्नॉलॉजी, वर्ल्ड क्लास मशीन्स धर्मानंदन कंपनीद्वारे बनवल्या जातात. धर्मानंदन कंपनी अशा हाय क्वालिटी मशीन्स तयार आणि सप्लाय करू शकते, जेणेकरून तुम्ही या व्यवसायातील तुमची सर्व ध्येये आणि स्वप्ने पूर्ण करू शकाल. सिक्रेट नंबर 5, योग्य सप्लायर्स निवडा. तुम्हाला 2 प्रकारचे सप्लायर्स निवडायचे आहेत, एक कच्च्या मालासाठी आणि दुसरा मशीनसाठी. कच्च्या मालामध्ये तुम्हाला प्रीफॉर्म्स, कॅप्स, जार्स, पाऊच रोल्स, श्रिंक रोल्स, लेबल्स, सिरप्स आणि कॉन्सन्ट्रेट्सची आवश्यकता असते. कच्च्या मालाचे सप्लायर्स तुमच्या मागणीनुसार योग्य वेळी, योग्य प्रमाणात हे मटेरियल सप्लाय करण्यास सक्षम असावेत. मशीन सप्लायर्सना मशीन्स बनवण्याचा अनेक वर्षाचा चांगला अनुभव असावा. ते या क्षेत्रात तज्ज्ञ असावेत आणि त्यांच्याकडे सर्वोत्तम आफ्टर सेल सर्व्हिस टीम असली पाहिजे. अशा मॅन्युफॅक्चरर्सना निवडा जे खूप हाय क्वालिटी उत्पादने आणि मशीन्स बनवतात, जेणेकरून तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय आणि भीतीशिवाय तुमचा व्यवसाय चालवू शकाल आणि वाढवू शकाल. सिक्रेट नंबर 6 म्हणजे तुमच्या प्लांटसाठी फूड लायसन्स आणि इतर परवाने मिळवणे. आपण विशिष्ट देशांमध्ये जाण्यापूर्वी आपण अन्न सुरक्षेच्या सार्वत्रिक सत्यांबद्दल बोलूया. तुम्ही कुठेही असलात तरी ही तत्वे साधारणपणे सर्व देशांना लागू होतात. पहिले आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, ज्याला GMP म्हटले जाते. हा पाया आहे. GMP नुसार तुम्हाला नीट आणि स्वच्छ सुविधा, तुमच्या स्टाफसाठी योग्य स्वच्छता, डॉक्युमेंटेड प्रक्रिया आणि कठोर क्वालिटी कंट्रोल ठेवावे लागते. GMP हे प्रत्येक टप्प्यावर कंटॅमिनेशन रोखण्याबद्दल आहे. पुढचे आहे हॅझर्ड अनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट्स, ज्याला HACCP म्हटले जाते. ऐकायला भीतीदायक वाटते, बरोबर? HACCP ही मुळात तुमच्या उत्पादन प्रक्रियेतील संभाव्य धोके ओळखण्यासाठी, कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंत आणि ते रोखण्यासाठी नियंत्रणे ठेवण्यासाठी एक प्रणाली आहे. याला तुमचे प्रोक्टिव्ह सुरक्षा जाळे समजा. त्यानंतर येते ट्रेसेबिलिटी. तुम्ही तुमचे घटक आणि उत्पादने स्रोतापासून ग्राहकापर्यंत ट्रॅक करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. जर काही चूक झाली तर रिकॉलसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. आणि शेवटी लेबलिंग आवश्यकता. तुमच्या उत्पादनात काय आहे हे ग्राहकांना माहीत असणे आवश्यक आहे. लेबलिंग आवश्यकतांमध्ये घटक, पौष्टिक माहिती, ॲलर्जिक घटक आणि बऱ्याचदा देशविशिष्ट तपशिलांचा समावेश होतो. चला जगभराचा एक वेगवान फेरफटका मारूया आणि काही मुख्य उदाहरणे पाहूया. USA मध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला FDA म्हणून ओळखले जाते, हा तुमचा मुख्य संपर्क बिंदू आहे. तुम्हाला तुमची फॅसिलिटी FDA कडे रजिस्टर करणे आवश्यक आहे. त्यांच्या फूड सेफ्टी मॉडर्नायझेशन ॲक्ट म्हणजेच FSMA नियमांचे पालन करावे लागेल आणि राज्यस्तरीय परवाने देखील मिळवावे लागतील. ज्यूस उत्पादनासाठी विशिष्ट HACCP नियम आहेत.
ज्यांचे तुम्हाला USA मध्ये पालन करणे आवश्यक आहे. युरोपियन युनियनने त्यांच्या सदस्य देशांमध्ये अन्न सुरक्षा नियम एक समान केले आहेत. तुम्हाला जनरल फूड लॉ रेग्युलेशनचे पालन करावे लागेल, ज्यामध्ये स्वच्छतेपासून लेबलिंगपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. तुम्हाला युरोपमध्ये ज्या देशात तुम्ही काम करत आहात तिथल्या संबंधित राष्ट्रीय प्राधिकरणाकडे तुमचा व्यवसाय रजिस्टर करणे देखील आवश्यक आहे. युरोपमध्ये मिनरल वॉटरच्या स्रोताबाबत आणि रचनेबाबत अतिशय विशिष्ट नियम आहेत. UK तुम्हाला स्थानिक प्राधिकरणांकडे तुमचा व्यवसाय रजिस्टर करणे आवश्यक आहे. तुम्हाला HACCP आधारित अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली विकसित आणि लागू करावी लागेल. फूड सेफ्टी ॲक्ट 1990 हा UK अन्न कायद्याचा आधारस्तंभ आहे. हे असुरक्षित किंवा मानवी वापरासाठी अयोग्य अन्न विकणे हा गुन्हा ठरवते. जनरल फूड रेग्युलेशन 2004 UK EU अन्न कायद्याचे पैलू लागू करतात, ज्यामध्ये ट्रेसेबिलिटी आणि अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्या आवश्यकतांचा समावेश आहे. कॅनडामध्ये तुम्हाला सेफ फूड फॉर कॅनेडियन्स रेग्युलेशन्स, ज्याला SFCR लायसन्स म्हणून ओळखले जाते, याची गरज आहे. जर तुम्ही तुमची उत्पादने प्रांतांमध्ये विकण्याची योजना आखत असाल तर तुमच्या व्यवसायाकडे SFCR लायसन्स असणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला कॅनेडियन फूड इन्स्पेक्शन एजन्सी, ज्याला CFIA म्हणून ओळखले जाते, त्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एक संयुक्त अन्न मानक प्रणाली सामायिक करतात, ज्याचे निरीक्षण फूड स्टँडर्ड्स ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, ज्याला FSANZ म्हणून ओळखले जाते, याद्वारे केले जाते. तुम्हाला फूड स्टँडर्ड्स कोडचे पालन करावे लागेल, ज्यामध्ये लेबलिंगपासून ॲडिटिव्हपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. तुम्हाला तुमच्या स्थानिक काउन्सिल किंवा राज्य सरकारकडे देखील नोंदणी करणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेत अन्न सुरक्षा व्यवस्था चांगली विकसित झाली आहे. तुम्हाला फूड स्टफ्स, कॉस्मेटिक्स अँड डिसइन्फेक्टंट्स ॲक्टचे पालन करावे लागेल आणि आरोग्य विभाग आणि स्थानिक नगरपालिकांकडून परवाने मिळवावे लागते. SABS, ज्याला साऊथ आफ्रिकन ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स म्हणून ओळखले जाते, त्याचे प्रमाणकरण देखील आवश्यक आहे. नायजेरियाची नॅशनल एजन्सी फॉर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल, ज्याला NAFDAC म्हणून ओळखले जाते, ही प्राथमिक नियामक संस्था आहे. तुम्हाला तुमच्या उत्पादनांसाठी आणि सुविधांसाठी NAFDAC नोंदणी आणि प्रमाणपत्राची आवश्यकता असेल. केनियामध्ये केनिया ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स KEBS महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तुम्हाला तुमच्या उत्पादनांसाठी स्टँडर्डायझेशन मार्क SM मिळवावा लागेल, जो केनियन मानकांचे पालन दर्शवतो. तसेच तुम्हाला केनियामध्ये पब्लिक हेल्थ ॲक्ट परवान्याची आवश्यकता आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल GCC देश जसे की सौदी अरेबिया, UAE, कुवेत, कतार, बहरीन आणि ओमान त्यांच्या अन्न सुरक्षा नियमांमध्ये वाढत्या प्रमाणात एकसमानता आणत आहेत. येथे मुख्य खेळाडू GCC स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन आहे, ज्याला GSO म्हणून ओळखले जाते. तुम्हाला प्रत्येक देशातील संबंधित प्राधिकरणांकडे तुमच्या उत्पादनांची नोंदणी करावी लागेल, जसे की सौदी अरेबियामध्ये सौदी फूड अँड ड्रग अथॉरिटी SFDA, UAE मध्ये एमिरेट्स अथॉरिटी फॉर स्टँडर्डायझेशन अँड मेट्रोलॉजी ESMA, ट्रेड लायसन्स आणि फूड लायसन्स. GCC मध्ये लेबलिंग आवश्यकता विशेषतः कडक आहेत, ज्यासाठी अरेबिक भाषांतर आणि घटक व पौष्टिक माहितीबद्दल विशिष्ट तपशील आवश्यक आहेत. जॉर्डनमध्ये जॉर्डन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन JFDA नोंदणी अनिवार्य आहे. JFDA अशा सुविधांना परवाने देते ज्या जॉर्डनच्या मानकांचे आणि तांत्रिक नियमांचे पालन करतात. इजिप्तमध्ये नॅशनल फूड सेफ्टी अथॉरिटी NFSA ही मुख्य नियामक संस्था आहे. तुम्हाला तुमच्या उत्पादनांची नोंदणी करावी लागेल आणि इजिप्शियन अन्न मानकांचे पालन करावे लागेल. लेबनॉनचे सार्वजनिक आरोग्य मंत्रालय अन्न सुरक्षेवर देखरेख करते. तुम्हाला परवाने मिळवावे लागतील आणि लेबनीज मानकांचे पालन करावे लागेल, जे अनेकदा युरोपियन नियमांनी प्रभावित असतात. थायलंडचे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन थाय FDA अन्न आणि पेयांचे नियमन करते.
तुम्हाला तुमच्या उत्पादनांची नोंदणी करावी लागेल आणि थाई अन्न मानकांचे पालन करावे लागेल. व्हिएतनाममध्ये व्हिएतनाम फूड ॲडमिनिस्ट्रेशन VFA ही मुख्य नियामक संस्था आहे. तुम्हाला उत्पादन नोंदणी मिळवावी लागेल आणि व्हिएतनामच्या अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल. इंडोनेशियाची नॅशनल एजन्सी ऑफ ड्रग अँड फूड कंट्रोल BPOM अन्न आणि पेयांचे नियमन करते. तुम्हाला BPOM नोंदणी आणि प्रमाणपत्र करावे लागेल. मलेशियामध्ये आरोग्य मंत्रालयाचा अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभाग अन्न सुरक्षेचे नियमन करतो. तुम्हाला फूड ॲक्ट 1983 आणि फूड रेग्युलेशन्स 1985 चे पालन करावे लागेल. फिलिपिन्समध्ये फिलिपिन्सचे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA अन्न आणि पेयांचे नियमन करते. तुम्हाला लायसन्स टू ऑपरेट LTO आणि सर्टिफिकेट ऑफ प्रॉडक्ट रजिस्ट्रेशन CPR मिळवावे लागेल. चीनमध्ये स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट रेग्युलेशन SAMR ही मुख्य नियामक संस्था आहे. तुम्हाला तुमच्या उत्पादनांची नोंदणी करावी लागेल आणि चायनीज नॅशनल स्टँडर्ड्स GB स्टँडर्ड्सचे पालन करावे लागेल. जपानचे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, लेबर अँड वेलफेअर MHLW अन्न आणि पेयांचे नियमन करते. तुम्हाला फूड सॅनिटेशन ॲक्टचे पालन करावे लागेल आणि विशिष्ट उत्पादनांसाठी JAS जॅपनीज ॲग्रिकल्चरल स्टँडर्ड्स प्रमाणपत्र मिळवावे लागेल. दक्षिण कोरियाचे मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ड्रग सेफ्टी MFDS अन्न आणि पेयांचे नियमन करते. तुम्हाला तुमच्या उत्पादनांची नोंदणी करावी लागेल आणि कोरियन अन्न मानकांचे पालन करावे लागेल. भारतात मिनरल वॉटर प्लांटसाठी ISI आणि FSSAI या दोन्ही परवान्यांची आवश्यकता असते. तर सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस प्लांटसाठी फक्त FSSAI लायसन्स आवश्यक आहे. सिक्रेट नंबर 7 हे मार्केटिंग आणि सेलिंग आहे. कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी मार्केटिंग आणि सेलिंग खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक भागात वितरक विकसित करावे लागतील. मग तुम्ही इतर राज्यांमध्ये किंवा प्रांतांमध्ये वितरक विकसित करू शकता. या व्यवसायात यशासाठी वितरक आणि डीलर सोबतचे मजबूत संबंध महत्त्वाचे आहेत. दुसरे म्हणजे तुम्ही चांगल्या हॉटेल्स आणि केटरिंग कंपन्यांशी टायअप करू शकता आणि तुमचा व्यवसाय वेगाने वाढवू शकता. आणखी एक पर्याय म्हणजे रेल्वे ऑथॉरिटीज. जगभरात रेल्वेमध्ये बाटलीबंद पाण्याची मोठी मागणी आहे. दरवर्षी रेल्वे जगभरात टेंडर काढते. तुम्ही या टेंडर्समध्ये सहभागी होऊ शकता आणि तुमचा व्यवसाय नवीन उंचीवर नेऊ शकता. तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटिंग स्ट्रॅटेजीजचे मिश्रण वापरा. जसे की सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग आणि पारंपरिक जाहिराती. तर मित्रांनो, जगात कोणत्याही भागात यशस्वी आणि फायदेशीर मिनरल वॉटर आणि बेवरेज व्यवसाय सुरू करण्याचे हे 7 सिक्रेट्स आहेत. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला धर्मानंदनने मदत करावी असं वाटत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा किंवा मेसेज पाठवा. आमची बिझनेस ग्रोथ एक्सपर्टची टीम तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच सेव्ह बटनावर क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स लिहा. नोटिफिकेशन बेलसह आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचे व्हिडिओ पाहत राहा. आमचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिल्याबद्दल आणि आमच्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह भेटेन.